नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण आनंद यादव सरांची नांगरणी ही कादंबरी पाहत आहोत. या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्याआधी एक नम्र विनंती, ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचप्रमाणे जर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, तुमची मते अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तर चला आता आपण कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. बोर्डिंग मधील विद्यार्थी 2 प्रश्नांनी फारच अस्वस्थ झाले होते. तरुण मराठी मनाचा तो आविष्कार होता. घटनेनुसार मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य व्हावं ही मराठी भाषिकांची साधी मागणी महाराष्ट्र करत होता. इतर राज्यातले सगळे मराठी भाषिक प्रदेश एक होणार. भारतात महाराष्ट्र हे बलाढ्य राज्य होणार. त्यामुळं भारतावर त्याचं वर्चस्व राहणार. मराठी भाषेला चांगले दिवस येणार असे तरुण पिढीला विशाल महाराष्ट्राचं स्वप्न पडत होतं. पण या आभाळ स्वप्नांचे तुकडे झाले. सर्व राज्यांना एक न्याय आणि महाराष्ट्राला मात्र वेगळा असं कुटील राजकारणी काळं चित्र दिसलं. दुबत्या महाराष्ट्राच्या गळ्यात गुजरातचं लोणचं मुंबईचं लोणी खाण्यासाठी बांधलं गेलं. सीमांवरील प्रदेशांचं अनेक लचके तोडून इतर राज्यांना जोडले. त्यातच केंद्र सरकारनं अधिकृतपणे ऑगस्टमध्ये द्वैभाषिकाला मान्यता देऊन तेल ओतलं. लढाऊ महाराष्ट्र भडकला. बाकीच्या कोणत्याही गोष्टींविषयी ऐकण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. बोर्डिंग मधली तरुण मुलं त्याचा संताप येऊन ठिणग्या ओकू लागली. सारखी संयुक्त महाराष्ट्राची चर्चा, दुसरं काहीच कुणाला सुचत नव्हतं. सवर्ण विद्यार्थ्यात ही चर्चा तर दलित विद्यार्थ्यात धर्मांतराची जोरात चर्चा. त्यांना तो प्रश्न जवळचा. त्या विद्यार्थ्यातही 2 तट पडलेले. डॉक्टर आंबेडकरांच्यावर दोन्ही तटांचे अतोनात प्रेम. काहींना बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे असं वाटे, काहींना कसा का असेना वाडवडिलांनी हजारो वर्ष आपला मानलेला हिंदू धर्म सोडायचा जीवावर येत होतं. या तटात अनेक विद्यार्थी आपण सवडीनं बौद्ध धर्म स्वीकारणार, आत्ताच नाही, पहिल्यांदा ग्रॅज्युएट होणार मग बौद्ध धर्म असं म्हणत होते. यात महार समाजातील विद्यार्थी होतेच, पण महारेतर दलित समाजातील जास्त विद्यार्थी होते. अनेक विद्यार्थी बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी आणि धर्मांतराचा सोहळा पाहण्यासाठी ऑक्टोबरमध्ये नागपूरला जाणार होते. आतापर्यंत मागास समाजाचे सर्व विद्यार्थी एका दिलानं एका जुटीनं वागत होते. पण धर्मांतराच्या काळापासनं नकळत त्यांच्यात 2 तट पडत गेले. एका तटात महार समाजाचे बहुसंख्य विद्यार्थी तर दुसऱ्या तटात महारेतर दलित जातीचे बहुसंख्य विद्यार्थी. या बाबतीत सवर्ण समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या होत्या. त्यांच्या भावनाप्रधान मनाला वाटे, सगळ्या महाराष्ट्राला तिकडे आग लागली आहे, त्याचे तुकडे तुकडे होत आहेत. असं असताना सगळ्या महाराष्ट्रानं एक होऊन आवाज उठवला पाहिजे. पण याची निकड दलित विद्यार्थ्यांना वाटत नव्हती. डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतर करू नये, दलित विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागोमाग जाऊन धर्मांतर करू नये असं सवर्ण विद्यार्थ्यांना वाटत होतं. त्यामुळं त्यांची सहानुभूती धर्मांतर करू नये इच्छिणाऱ्या दलित विद्यार्थ्यांना जास्त होती. आम्हा सगळ्यांच्याच मनात एक भयगंड होता. आपला धर्म जगाच्या पाठीवर असा एक विचित्र धर्म आहे की त्या धर्मातील लोक धर्माबाहेर गेले की गेलेच, पुन्हा त्यांना परतून येता येत नाही. हिंदू धर्मात त्यांना जागा नसते. मग आपली संख्या रोडावेल आणि आपण काळाच्या ओघात इतर धर्मांच्या तुलनेने अल्पसंख्येत जाऊ किंवा नष्ट तरी होऊ अशी भीती वाटे. त्यामुळे दलित, आदिवासी, भटके आणि इतर मागास जातींचे प्रश्न लवकर सुटावेत, जाती नष्ट व्हाव्यात किंवा त्यांचा दर्जा समानतेच्या पातळीवर यावा, सगळे हिंदू समान व्हावेत असं बहुसंख्य सवर्णांना वाटे. पण हा प्रश्न हळूहळू सवडीनं सोडवता येईल. धर्मांतरानं तो सुटणार नाही. म्हणून धर्मांतराची घाई करू नका असे सवर्ण विद्यार्थी दलित विद्यार्थ्यांना सांगत होते. दलितांना त्या प्रश्नांची निकड अधिक वाटे. त्यांचा सदैव भर या प्रश्नांवरच असे. बाकीचे सामाजिक राजकीय प्रश्न त्यांना गौण वाटत. त्यामुळं त्यांची एक स्वतंत्र फळीच बोर्डिंगात तयार झाली होती. माझ्या मनाची चमत्कारिक घालमेल होत होती. विद्यार्थ्यात बसून चर्चा करताना मला ठाम भूमिका घेणं अशक्य झालं होतं. त्यावेळी प्रत्येकाचं बरोबर वाटत होतं. संयुक्त महाराष्ट्रासाठी होणारा मराठी माणसांचा आकांत कळत होता आणि डॉक्टर बाबासाहेबांची धर्मांतरा पाठीमागची वेदना ही कळू शकत होती.
दलितांनी धर्मांतर करू नये असे वाटत होते आणि हिंदू धर्मातील जुनाट जातीवाद, अस्पृश्यता एवढ्या तडकाफडकी जाणार नाहीत असंही वास्तव दिसत होतं. या चर्चातून चिडीचिडी होई. वैयक्तिक पातळीवर चर्चा घसरे. मारामारीची पाळी येई. वर्षारंभी 2-3 महिने एका दिलानं वागणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनाला सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये तडे जाताना दिसू लागले. त्यांचे तट पडू लागले. खोल्या खोल्यातील हवा गरम होऊ लागली. हे नवे प्रश्न मराठी माणसाला एकसंघ करायच्या ऐवजी त्याच्या चिरफाळ्या करणार की काय अशी भीती मनात बोकाळू लागली. मी माझ्या खोलीतल्या य.रा. पोवार आणि शेटे यांना ही भीती बोलून दाखवू लागलो. त्यांचे नवे मित्र एल.बी. रायमाने आमच्या खोलीवर नेहमी येत. त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करू लागलो. रायमाने ही चर्मकार समाजातले. या तिघांपैकी कुणी बौद्ध धर्म स्वीकारणार नव्हतं, पण तिघेही व्यतीत होऊन बोलत. रायमाने अधिक व्यतीत होत. शेवटी असह्य होण्यापलीकडं आपल्या हातात काहीच नाही याची मलाही जाणीव होऊ लागली. यातूनच माझी आणि रायमाने यांची मैत्री वाढत गेली. रायमाने गोखले कॉलेजमध्ये FY ला आले होते. बेळगाव जिल्ह्याच्या चिकोडी तालुक्यातील रायबाग जवळील शितोळे अलंकीहून शिकायला आलेले. त्यांच्यात राजकीय अभिनिवेश किंवा स्वमताचा अतिरेक नसे. स्वभावानं शांत, समजूतदार. राजकीय मतांपेक्षा सामाजिक विचार ते आस्थेनं वाचत. त्यांचे चिंतन करत. संध्याकाळी बसून माझ्याशी व खोलीतील मित्रांशी या संबंधी बोलत. त्यांची पुष्कळशी मते मला पटत. सामाजिक गुंतागुंत अधिक अधिक कळू लागे. ऑक्टोबरात कॉलेजला दिवाळीची सुट्टी लागली नि बरेच विद्यार्थी आपापल्या गावी सुट्टीसाठी गेले. त्यामुळे ऑक्टोबरात कॉलेजला सुट्टी लागली नि बरेच विद्यार्थी आपापल्या गावी सुट्टीसाठी गेले. त्यामुळे बोर्डिंग मधील त्यांची संख्या विरळ झाली. मीही 7-8 दिवस गावाकडे जाऊन यायचं ठरवलं. गावाकडे गेलो तर दौलतराव निकम वेगळ्याच अडचणीत सापडलेले दिसले. 1957च्या मार्चमध्ये होणाऱ्या निवडणुकांचं वारं वाहू लागलं होतं. संयुक्त महाराष्ट्र समिती या निवडणुका अटीतटीनं लढवण्याचा विचार करू लागली. सबंध महाराष्ट्रात तिच्या हालचाली जोरात सुरू झाल्या. आचार्य आत्रे यांचा साप्ताहिक नवयुग आणि दैनिक मराठा अतोनात लोकप्रिय झाले होते. दैनिक मराठ्याची वाट लोक रोज चातकासारखी पाहत होते. केवळ संयुक्त महाराष्ट्रासाठी जन्माला आलेले ते दैनिक भान विसरून लोक वाचत. आत्र्यांच्या अभिनिवेशी भाषेला उधाण आलेलं. लोकमान्य टिळकांच्या केसरीला ब्रिटिश आमदानीत जे महत्व होतं तसे महत्व दैनिक मराठाला आलेलं. मी त्याच्यावर तुटून पडे. शब्द न शब्द कोळून पित असे. विष्णोबांच्या खोलीत मी ते रोज वाचायला जाई. खोलीवर संयुक्त महाराष्ट्राच्या चर्चा रंगत. नाट्यमय परिस्थिती निर्माण झालेली. विष्णोबा सनगर, लक्ष्मण पिसाळ, बापू सपकाळ, शिवराव मर्दाने या स्वातंत्र्य सैनिकांना राजकीय सत्तेची महत्वाकांक्षा नव्हती. सगळे काँग्रेसचे सभासद, पण निकोप मनानं विचार करत. संयुक्त महाराष्ट्राचा विचार हिरिरीने मांडत. पण दौलतराव निकमांचा पवित्रा वेगळा होता. ते अतिशय सचोटीने आणि सात्विक स्वभावाचे तत्वनिष्ठ कार्यकर्ते होते. या सगळ्याप्रमाणे तेही स्वातंत्र्य सैनिकच. 42च्या क्रांतीमध्ये त्यांनी केलेला त्याग बाकीच्यांपेक्षा अधिक होता. बाकीच्यांना किरकोळ शिक्षा झालेल्या, पण दौलतरावांना 2 वर्षांची शिक्षा झालेली. दौलतरावांच्या क्रियाशील वृत्तीमुळे त्यांना 1952च्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे आमदारकीचं तिकीट मिळालं होतं. पण ते स्थानिक राजकारणामुळे व प्राध्यापक M.R. देसाई यांच्या कागल तालुक्यातील लोकप्रियतेमुळे निवडून येऊ शकले नव्हते. 1957 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्येही त्यांना काँग्रेसतर्फे तिकीट मिळण्याची दाट शक्यता होती. कागल तालुक्यात तरी त्यांच्या इतका लोकात मिसळून कार्य करणारा दुसरा कोणी कार्यकर्ता नव्हता. विष्णोबांच्या खोलीवर चर्चा आणि वादविवाद होताना माझ्या लक्षात येत होतं की दौलतरावांनाही संयुक्त महाराष्ट्र हवाच आहे, पण काँग्रेस पक्षाच्या शिस्तीचं पालन करून. काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यानं पक्ष शिस्तीचं पालन केलं पाहिजे, काँग्रेसचं धोरण राबवलं पाहिजे याची जाणीव त्यांना तीव्र होती. अनेकांनी सोडली तरी संयुक्त महाराष्ट्रासाठी ते काँग्रेस सोडायला तयार नव्हते. काँग्रेसला मोठी परंपरा होती. तिनं देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला होता. स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. गांधीजींच्या बरोबरची महान विचारवंत मंडळी सगळी काँग्रेसमध्ये होती. त्यांनी व्यापक पातळीवर विचार करून द्वैभाषिक राबवण्याचा प्रयत्न चालवला होता.
पंडित नेहरूंसारख्या जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेला विचारवंत द्वैभाषिकाचा व्यापक विचार मांडत होता. हे सारं कसं डावलायचं? संयुक्त महाराष्ट्राचा संकुचित प्रादेशिक विचार कसा स्वीकारायचा असं दौलतरावांना वाटे. ते या सापटीत सापडून कुचंबत होते. बाकीचे स्वातंत्र्य सैनिक कुणी या अंगानं विचार करायला तयार नव्हते. मराठी माणसाचं अस्तित्व त्यांना महत्वाचं वाटत होतं. रोज रात्री होणाऱ्या त्यांच्या वैचारिक लढाया मी बघत होतो. व्यापक पातळीवरून दौलतरावांचं बरोबर वाटत होतं आणि संयुक्त महाराष्ट्र प्रथम झालाच पाहिजे असंही जाणवत होतं. कागलच्या स्वातंत्र्य सैनिकांचा हा ग्रुप एकमेकात भांडत आहे. यात दौलतराव एकटे पडत आहेत. व्यापक विचार करणारे असूनही त्यांच्या बाजूला कुणीच नाही. त्यांच्या सात्विक वृत्तीमुळे त्यांचा पराभव होत आहे असं वाटे. मला दुःख होई. दौलतरावांची कुचंबना मला जास्त व्यथित करत होती. माणसानं व्यापक पातळीवर विचार करावा अशी माझी नेहमीच ओढ होती. पण जगण्याचे प्रश्न भीषण असतात. प्रथम माणूस नीटपणे जगला पाहिजे ही निकड सर्वात महत्वाची. इतर राज्यांच्या एक भाषा एक राज्य अशी रचना, मात्र महाराष्ट्राच्या हातापायात द्वैभाषिकाचे साखळदंड. यामाग विचारांची दिशा नीट नाही हे दौलतरावांना कळत का नाही? का त्यांच्या मनात पक्षाबरोबर राहिलो तर खूप मोठं होता येईल अशी आशा होती? हा प्रश्न मनात पुन्हा पुन्हा उमटत होता. त्याचं उत्तर मिळणं कठीण होतं. डिसेंबरात कधीतरी निवडणुका जाहीर झाल्या आणि दौलतराव निकमांना काँग्रेसतर्फे आमदारकीचं तिकीट मिळालं. संयुक्त महाराष्ट्र समितीनं आपलं निवडणुकीचं धोरण जाहीर केलं. खरी लढाई काँग्रेस आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार अशीच होणार होती. पूर्वीच्या निवडणुका शांतपणे पार पडल्या होत्या. काही ना काही सामाजिक कार्य करणारे अनेक उमेदवार 1952च्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे होते. आमच्या कॉलेजचे प्राचार्य बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर हे खासदार म्हणून आणि त्यांचा उजवा हात मानले जाणारे प्राध्यापक M.R. देसाई हे आमदार म्हणून निवडून आले होते. दोघेही स्वतंत्र उमेदवार. कोल्हापूर जिल्हा त्यांना मानत होता. त्यावेळी प्राचार्य खर्डेकर खासदारकीच्या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे उभे राहिले. M.R. देसाई उभे राहिले नाहीत. लोकांना संयुक्त महाराष्ट्राशिवाय नि एक भाषा एक राज्य याशिवाय काही सुचत नव्हते. स्वतंत्र उमेदवार हा केवळ स्वतःच्या प्रतिष्ठेवर कार्यावर निवडून येतो. लोकमानसात त्याच्याविषयी आदर असतो. त्या आदरापोटी त्याला निवडून दिलं जातं. पण आता लोकांच्याच काही निकडीच्या मागण्या होत्या. त्या मागण्या प्रथम पूर्ण होण्याची गरज होती. ती गरज भागवण्याच्या हेतून काँग्रेसशिवाय इतर पक्षांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली होती. लोकांच्या मागणीतून जन्माला आलेली ही समिती होती. या समितीत बाळासाहेब खर्डेकर गेले नाहीत. मात्र मी संयुक्त महाराष्ट्र समिती बरोबरच आहे. संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी मी केंद्र सरकारात आपली बाजू मांडीन असं ते जाहीरपणे म्हणत. तरी ते स्वतंत्रपणे उभे होते. अशा रीतीनं उभे राहून त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली. त्यामुळे त्यांच्या विरोधात संयुक्त महाराष्ट्र समितीचा काँग्रेसचा असे उमेदवार होते. निवडणूक प्रचार बंद व्हायच्या अगोदर 9 मार्च 1957 रोजी कोल्हापूरच्या बिंदू चौकात त्यांची शेवटची प्रचंड प्रसिद्ध सभा झाली. रक्तदाब वाढलेला. आजारी होते तरी आले होते. कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्याविषयी नितांत आदर होता. सर्वच महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना ते हवेहवेसे वाटत. आमच्या गोखले कॉलेजचे तर ते भूषण. स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेसाठी त्यांनी आपली सगळी इस्टेट वेचली होती. अतिशय मोहक आणि आकर्षक व्यक्तिमत्व, शांत वृत्ती, बोलण्यात सदैव संयम, संतुलितपणा, दुसऱ्याविषयी व्यक्त होणाऱ्या आस्था आणि कळकळा, यातून एक निकोप मिश्किलपणातून, रसिकतेतून त्यांच्या भाषेला एक वेगळा गोडवा आलेला. इंग्रजी साहित्य ते शिकवित. ते शिकवताना हा गोडवा विशेष जाणवे. त्यांचे माझे संबंध जवळचे. कागलला मी ज्या हायस्कुलात होतो ते हायस्कूल त्यांच्या संस्थेचं. कॉलेज नंतर निघालं. ते कागललाच राहत होते. कोल्हापूरला जाऊन येऊन करत होते. त्यांना मी अनेक वेळा फी सवलतीसाठी भेटलो होतो. त्यांनी मला समजून घेतलं होतं. माझ्या शिकण्याविषयी आस्था दाखवली होती. कॉलेजवर कधी जाता येता दिसलो तर काय ठीक चाललंय ना म्हणून हसतमुखाने विचारायचे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक वर्ष खूप काही केलं होतं. या पार्श्वभूमीवर ती सभा होत होती. सगळा बिंदू चौक भरून गेलेला. रस्ते बंद झालेले. आजूबाजूच्या घरांच्या दुकानांच्या गॅलऱ्यातून गच्च्यातून माणसं गर्दीनं उभं राहिलेली. सर्वत्र शांतता पसरलेली.
धीर गंभीर आवाजात पराकोटीच्या मनपूर्वकतेने बाळासाहेब बोलत होते. श्रोत्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. सभा इतकी गंभीर होती की बाळासाहेबांचे भाषण झाल्यावर ते हळूहळू जाऊन खुर्चीवर बसल्यावर अर्ध्या 1 मिनिट गेला तरी टाळ्या वाजवण्याचं भान लोकांना राहिलं नाही. त्यांच्या विचारांची लोक मंत्रमुग्ध झालेले. गंभीर होऊन एका जागेवर खिळून ते ऐकत बसलेले. नंतर टाळ्यांच्या कडकडाटासह पाऊसगारा पडल्या. अंतर्मुख होऊन लोक आपापल्या घरी परतले. सभा इतकी प्रभावित झाली की विद्यार्थ्यांच्या तोंडून उत्स्फूर्त उद्गार बाहेर पडत होते. साहेबांनी सभा जिंकली. साहेब नक्की निवडून येणार. सगळ्या विद्यार्थ्यांची मनोमनीची उत्कट इच्छा या उद्गारातून बाहेर पडत होती. विरोधी उमेदवार मतभेद व्यक्त करताना बाळासाहेबांविषयी आदर दाखवून बोलत होते. वारं वेगळं होतं. संयुक्त महाराष्ट्राची मागणी संघटितपणे व्यक्त करणारी समिती प्रभावी असली पाहिजे. तिचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून लोकांची मागणी काय आहे ते काँग्रेसच्या आणि केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे याची जाणीव लोकांना विशेष झालेली. त्यामुळं बाळासाहेब खर्डेकर निवडणुकीत पडले आणि कागलचे दौलतराव निकमही निवडून येऊ शकले नाहीत. एरवी सामान्य असलेली पण संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे उभी असलेली माणसं निवडून आली. लोकांची मागणी आणि लोकमत काय असू शकतं याचा सूर्यासारखा प्रत्यय आला. कितीही आदर्श आणि गुणी व्यक्ती असली तरी जेव्हा ती लोकांची मागणी पुरी करू शकत नाही किंवा लोकप्रवाहात पूर्णपणे सामील होत नाही तेव्हा ती बाजूला हटवली जाते. व्यक्तिगत पातळीवर तोपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याला त्या निकराच्या वेळी काही किंमत राहत नाही. माझ्या भाऊक मनाला चेचून लिबलिबीत करणारं निष्ठुर समाजसत्य मला कळलं. मी गांगरल्यासारखा झालो. बाळासाहेब खर्डेकर निवडणुकीत पडल्यामुळं सगळं कॉलेज खिन्न झालं. विद्यार्थी, प्राध्यापक, कार्यालयातील कर्मचारी उदास झाले. समाज सुसंस्कृत सुशिक्षित करण्याची बाळासाहेबांची तळमळ, त्यांनी शिक्षण संस्थेसाठी वेचलेली स्वतःची संपूर्ण इस्टेट आणि जिंदगी यांचा सात्विक उच्च विचारांवर आधारलेला कर्मयोग याची जाण समाजानं ठेवली नाही याची खिन्नता सर्वांच्या मनावर पसरली. समाजाच्या मनात जेव्हा काही ज्वलंत समस्या नसते तेव्हा तो बाळासाहेबांसारख्या आदर्श व्यक्तिमत्वाला आणि उदात्त नीतिमत्तेला मानतो. पण जेव्हा एखादी निकडीची समस्या धगधगत असते तेव्हा तो तिच्या तात्कालिक सोडवणुकीला अधिक मानतो. आदर्श व्यक्तिमत्वाचं आणि त्यांच्या नैतिकतेचं समाजातील स्थान मला कळल्यासारखं झालं. येशूला सुळावर का जावं लागलं, गांधीजींचा खून का झाला याचं एक वेगळं उत्तर मी माझ्याशी शोधलं. त्यातनं कटू फळ स्वीकारलं. लोकगंगेचं पाणी किती खोल असतं, वेगवान पाणभवरे तिच्यात कुठं असतात याची विदीर्ण करणारी जाणीव झाली. अधिक शहाणा होत चाललो. तर मित्रमैत्रिणींनो, नांगरणी या कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी तुमचा आज इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.